की तीच व्यक्ती आज आपल्याच सोबत नाही आहेत. स्वर्गीय विनोद भुईर आणि त्यांचं दुःख आज प्रत्येकाला आहे आणि त्यांच्या भरपूर आठवणींना उजाला देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. श्रद्धांजली चषक आज झुगावची एक वेगळी परंपरा आहे. हे गावदेवी मैदान क्रीडांगण एक ऐतिहासिक क्रीडांगण, या क्रीडांगणाच्या भरपूर आठवणी आहेत आणि झुगाव म्हणजेच झुगावमध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा या क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेले नावे म्हणजे झुगाव. पहिलाच बॉल वेट अँड वॉच थांबला, त्यानंतर ऑन साईडला खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचा, फेकी केली जाईल. फक्त एक जावी ते दुसऱ्या धाब्यासाठी धावला होता उत्तम, परंतु इथे विकासनं तयारी केली नव्हती. सिंगलनं आपलं खातं उघडले. संघाचा श्री गणेशा इथे झालेला आहे. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत एक टॉस इथे जिंकला ऐरोली टीमनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या षटकाला कैलास आले. मागच्या मॅचमध्ये कैलासनं चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता या मॅचमध्ये पुन्हा एकदा पहिल्या षटकाचा जिम्मा त्यांच्याकडे दिलाय. फुलर लाईनचा बॉल उडवलाय. अशा रीतीने तुम्ही गोलंदाजी करेल तर मात्र मारच बसेल. ओव्हर पिच बॉल आणि विकासनं उडवलाय लॉंग ऑनच्या भरून बॉल सीमारेषा पलीकडे. 6 रनसाठी षटकार. अगदी मेजबानी होते. ओव्हर पिच बॉल अगदी स्लॉट मध्ये होता विकासच्या आणि त्याला पाठवला प्लॉटच्या बाहेर. षटकारानं आपलं खातं उघडलंय आणि या 6 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्ड आतापर्यंत 7 रन. कैलासवरती आक्रमण. आणखीन एक चांगला फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. हा बॉल सुद्धा टायमिंग प्रॉपर झालाय आणि बॉल करतो हवाई सफर. पाठवला स्क्वेअर लेगच्या भरून बॉल सीमारेषा पलीकडे. लागोपाठचा दुसरा षटकार येतोय विकासच्या बॅटमधून आणि या 2 षटकारांच्या मदतीनं आता धावा झाल्या स्कोअरबोर्डवरती 13. 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्याच ओव्हरपासून आक्रमण. विकास बेलापूर टीमसाठी खूप चांगलं योगदान असतं. सानपाडची स्पर्धा या खेळाडूनं गाजवली. खूप चांगला खेळ त्यानं साकारला होता त्या स्पर्धेमध्ये. सध्या चर्चेमध्ये आहे, सध्या फॉर्ममध्ये आहे हा खेळाडू आणि याच खेळाडूची चर्चा अगदी 40+ क्रिकेट संघटनेमध्ये सातत्यानं केली जाते. 2 षटकार ठोकलेत कैलासच्या विरोधामध्ये. 3 बॉलचा खेळ संपला. धावा आहे स्कोअरबोर्डवरती 13. डीजे लक्ष दे तिकडे. बॅटची कडा घेतला तर बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगलनं टीमची धावसंख्या आता स्कोअरबोर्डवरती 14. श्रद्धांजली चषक तुम्ही पाहताय. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट HD लाईव्ह सुशील राखवल अँड कंपनी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग केलं जातं. खूप चांगलं टेलिकास्ट आहे. नीट अँड क्लीन टेलिकास्ट. क्वांटिटी अँड क्वालिटी. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत HD लाईव्हच्या माध्यमातून 1000 जर सबस्क्राईब कंप्लीट झाले तर मात्र साईड स्पोर्ट्स यांच्याकडून विनरसाठी मात्र एक टेनिस बॉल क्रिकेटची बॅट दिली जाईल. पुन्हा ओव्हर पिच बॉल, पुन्हा डाऊन दी ग्राउंड आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑन क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे. विकासच्या बॅटमधून येतोय हा 3रा उत्तुंग षटकार. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 20. त्यानंतर मित्रांनो जे षटकार आपण मारतोय यासाठी सुद्धा स्वर्गीय विनोद भोर यांच्या स्मरणार्थ एक आकर्षक बॅट दिली जाईल. साई स्पोर्ट्सचे चिंतामण जुईनगरचे चिंतामण पाटील यांच्याकडून ते देण्यात येईल. बॅकफुटला जाऊन मात्र कव्हरच्या आणि पॉइंटच्या डोक्यावरून आणखीन एक चांगला फटका येतो विकासच्या बॅटमधून चौकार आणि या 4 रनच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्ड होते बिनगाडी बाद बेलापूर 40+24 या आकड्यावरती 24 धावा.
पॉवर प्ले चांगला फोडलाय, चांगला फायदा उठवला विकासनं. सिंगलनं उत्तमनं विकासला आणलं. 5 बॉलमध्ये आक्रमण खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 3 उत्तुंग षटकारांनी 5 बॉलमध्ये आतापर्यंत 23 धावांची खेळी मात्र साकारलेली आहे विकासनं. चांगला खेळ. आणि त्यानंतर मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. वाशीगाव आणि त्यांच्या माफ करा जुईनगर आणि कलबा. श्रीनगर 40+ आणि कलबा 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाबा बनवलेल्या आहेत बेलापूर टीमनं. बिनगडीबाद 24. नवनाथ आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंगसाठी. पॉईंट कव्हर, शॉर्ट कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये. एक मिड ऑन आहे. त्यानंतर डीपमध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन. ऑन साईडला खेळला आहे. चांगला फटका, पुलकचा फटका. डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धावकर विकास जास्त रिक्स घेणार नाही आहे. त्याला माहीत आहे माझ्या बॅटमधून धावा आल्यात तर मात्र जास्तीत जास्त बॉल फेस मिस करणार. हा चंग मांडला त्यानं, दृढ निश्चय केला आहे. आणि क्रिकेटमध्ये असं होतं, ज्या वेळेस एखाद्या बॅटरच्या बॅटमधून धावा येत आहेत, मोठे फटके येत आहेत, त्यावेळेस मात्र त्याचा समोरचा जो सवंगडी असतो, सहकारी असतो, तो मात्र जास्त एक सिंगल ढकलून त्याला स्ट्राईकवर आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो. हे क्रिकेटचं तंत्र आहे, हे क्रिकेटचं अगदी भाष्य आहे. यावेळेस पहा लेग ब्रेक केला आहे, थांबला. त्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाही. बॅटच्या आतली कडा पहिलीदा वेगाने आणि ते मिसफिल्डिंग झाली. बॅकअप आहे ते राजेशचं, नितीनचं. तोपर्यंत 1 धाव, 2 धावा, एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट केलेली आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मिळतात विकासला. आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 27 धावा, 27 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमक सुरुवात केली, झकास सुरुवात केली. 24 धावा ठोकल्या पहिल्याच ओव्हरमध्ये कैलासच्या विरोधामध्ये. बॅकफुटला जाऊन उडवला, पॉईंटच्या वरून क्षेत्ररक्षक नाहीये. डीप पॉईंट खाली आणि बॉल चालला त्या डीप पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रनसाठी आणखीन एक येतोय विकासच्या बॅटमधून चौकार. डीजे वाजव. एकतीस धाबा. त्याचबरोबर आमचे जीपी पारसिक बँक या बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री बंटी पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं करूया आपण या जोगाव 40+ या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बंटी पाटील आपण यायचं आहे, आपलं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. यावेळेस 5 स्वागत केलं आहे इथे विकासनं. बॅकफुटला जात असताना पुलचा फटका, पॉवरफुल हिट आणि बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक येतोय विकासच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. या 6 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत जर पाहिलं तर 39 धावा झाल्या, 39 ऑन बोर्ड. माफ करा 37 धावा झाल्यात. आणखीन एक चांगला स्ट्रोक, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याला हुलकावणी दिली डीपमध्ये. मिड विकेटला थोडीशी नितीनच्या माध्यमातून फॉम्बलिंग होते, त्यामुळे 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत पुन्हा एकदा विकासला. विकास चांगला खेळतो, चांगली खेळी त्यानं साकारलेली आहे. बॉटमहँडचा चांगला वापर केला आहे, फुटवर्क चांगला आहे विकास. आणि 37 या धावसंख्येवरती तो खेळतोय. टीमची धावसंख्या आताच पाहिली तर 39 आहे. 39 पैकी 37 धावा त्यानं खेळल्यात या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मात्र चांगला पंच आहे, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली, खराब फिल्डिंग आणि बॉल त्याला चकवा देत. बॉल सीमा रेषा पलीकडे. 4 रनसाठी आणखीन एक चौकार विकासच्या बॅटमधून. 43 धावा झाल्या. डीजे वाजवा. थारी किस्मत में त्रेचाळीस धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय पहिल्या ओव्हर मध्ये. डीजे थांबा.
जुईनगर आणि कलबा टीम आपण टॉससाठी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. या इनिंग नंतर मात्र टॉस संपन्न केला जाईल. लक्षात घ्या, स्पर्धेतले नियम आहेत. जोगाव 40+ म्हटलं की अगदी काटेकोरपणे नियम पाळणारी ही संघटना आहे. आणि मी मगाशीच जोगावचा उल्लेख करत होतो. जोगावच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम याच क्रीडांगणावरती संपन्न केले जातात. गावदेवी आई माता मरियाई माताचं हे क्रीडांगण आहे, एक ऐतिहासिक क्रीडांगण. आणि या संपूर्ण गावावरती एक गावदेवी मातेचं आशीर्वाद आहे. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. नियोजन, आयोजन, देखणीय स्पर्धा, नेटकं आयोजन कसं असतं त्याचा आदर्श आहे ही श्रद्धांजली चषक ही स्पर्धा. गोलंदाजीसाठी आलाय विकास. 2 षटकांचा खेळ संपला. 43 धावा. पहिलाच बॉल पुलरलेनचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. विकास चांगला खेळतो. जोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग आला आहे तोपर्यंत मात्र इथे थोडा सुटकेचा निश्वास सोडलाय ऐरोली टीमनं. यावेळेस चांगला ड्राईव्ह आहे. एकच धाव इथे घेणार उत्तम, कारण विकासला स्ट्राईकवर आणायचं आहे. इथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली. 1 धाव इथे मिळते उत्तमला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोअरवरती 44. अजूनही विकेट आली नाही आहे. विकास 41 या धावसंख्येवरती खेळतोय. 9 धावा दूर आहे या स्पर्धेतल्या अर्धशतकापासून. विकास 50 मारेल का? कारण श्रीकांतला संधी होती पहिल्या मॅचमध्ये, त्यांचाच तो सवंगडी होता. ओहो, फटका हवेत केला आहे. बॉल हवेत आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता बॉलमध्ये जजमेंट करतोय. ओहो, तिथे चूक झाली. नितीन पाटील खराब फिल्डिंग. आणि तिथे पहा 3 धाबा मोजाव्या लागल्या. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे झेल सोडला लगेच भुर्दंड आहे, कारण जीवदानं क्रिकेटमध्ये धोकादायक असतात ना, तर ठरतात सुद्धा. आणि विकासला मात्र या मॅचमध्ये जीवनदान भेटलाय. विकास पोचलाय 44 या आकड्यावरती. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर स्कोअरवरती 47 धावा आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधला. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे राजेश. पकडला झेल. खूप चांगला झेल पकडलाय लॉंग ऑफला राजेश. अगदी जमिनी लगत. आणि फलंदाज बाद होतोय उत्तम. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बेलापूर 11 या टीमला. उत्तम आउट. डीजे वाजवा. अखेर 47 या आकड्यावरती पहिली विकेट गमावली बेलापूर 11 या टीमनं. उत्तम. म्हणजे पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी केली जाते बेलापूर 11 या टीमकडून विकास आणि उत्तमची. आता श्रीकांत आलाय. हाही खतरनाक फलंदाज आहे. पहिल्या मॅचमध्ये षटकार आता चौकारांची आतषबाजी दाखवली. प्रेक्षकांना तल्लीन करणारी बॅटिंग त्याची राहिली. परंतु आता मात्र इथे विकासच्या नंतर श्रीकांत आलाय. टीमची धावसंख्या 47. 1 गडी बाद. ओहो, इथे कॅचिटचा कॉल आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली. खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज श्रीकांत आता शून्यावरती आउट. म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी राजा तर कधी रंक बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. पहिल्या मॅचमध्ये राजा होता श्रीकांत, परंतु या मॅचमध्ये नियतीला मान्य नव्हतं श्रीकांतची बॅटिंग. आणि श्रीकांत आता शून्यावरती बाद झालाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागलाय बेलापूर टीमला. आता नवीन फलंदाज निलेश. तोपर्यंत जाऊया डीजेकडे. ऐकूया एक चांगलं संगीत. दोन धक्के दिलेले आहेत गोलंदाज विकासनं. एकच गोलंदाज आहे की तो
सक्सेस झालाय, यश प्राप्त केलाय. आता नवीन फलंदाज निलेश बॅटिंगसाठी आला मैदानामध्ये. विकास खेळतोय 43 या आकड्यावरती, 44 या आकड्यावरती. 6 धावा दूर आहेत त्याच्या अर्धशतकापासून. निलेश पहिला बॉल बॅकफुटला जाऊन हापाम जॅप केला बॉलला. हापाम पुलचा फटका तर चांगला आहे, तितकी चांगली फिल्डिंग, परंतु इथे खराब 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 क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा इथे गडबड झालेली आहे, दुखापत झालेली आहे. चला लगेच फर्स्ट एड घेऊन जा. बॉल मध्यंतरीत अडवण्याचा प्रयत्न होता फिल्डरचा आणि तिथे त्याच्या बोटाला दुखापत झालेली आहे. चला लवकर घेऊन जा, रक्त आला असं वाटतंय. दोन धाबा तर झालेत आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर विकासचं षटक संपलं. 6 धाबा देत असताना 2 विकेट त्यानं प्राप्त केलेत. म्हणजे पहिल्या सुरुवातीच्या 2 ओव्हरच्या तुलनेनं अप्रतिम गोलंदाजी केली ऐरोली टीमकडून खेळत असताना विकासनं. 6 धाबा देत असताना 2 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धाबा कैलासला खर्च झाल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये नवनाथनं गोलंदाजी केली, तिथेही 19 धाबा खर्च केल्या, तिथेही विकेट आली नाही आहे. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर विकासनं अगदी करामती गोलंदाजी केली. 6 धाबा देत असताना 2 धक्के दिलेत. उत्तमला बाद केला, त्यानंतर श्रीकांतला शून्यावरती बाद केलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 2 गडी बाद 49 धावा. राजू आलाय बॉलिंगसाठी लास्ट ओव्हरमध्ये. राजू नाही आहे असं वाटते. श्याम लास्ट ओव्हरमध्ये श्याम समोर आहे. विकास बॅटिंगसाठी तयार. 46 आकड्या 44 आकड्यावरती खेळतो आणि हा फटका हवेत खेळलाय. लॉंग ऑनचा शतरक्षक आता बॉलच्या खाली अप्रतिम झेल टिपलाय आणि विकासचा खेळ आता संपलाय. 44 या आकड्यावरती तो बाद झालाय. विकासला विश्वासच बसत नाहीये. बॅकलिपला लवकर खाली आणलं. स्ट्रोक सिलेक्शन थोडंसं चुकीचं राहिलं विकासचं. बॅट दाखवत होतो आणि बॅटच्या अगदी टोईनला बॉल लागलाय, त्यामुळे प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. फलंदाज बाद. आता विजय बॅटिंगसाठी मैदानामध्ये. गेल्या हप्त्यामध्ये सांडपाडची स्पर्धा विजयनं गाजवली होती. विजय चांगला क्रिकेट खेळत आलाय. मग बॉक्स क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेटपासून त्यांचा प्रवास. अंडरआर्म चांगला खेळतो विजय. आणि आता टॉससाठी जाऊया. झुईनगर आणि कलबा हा शेवटचा कॉल आम्ही पुकारतोय. झुईनगर टीमचा कॅप्टन आणि कलबा टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचा आहे. आणि GB पारसी बँकेचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री रणजित पाटील साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांचं करूया आपण या श्रद्धांजली चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. आणि त्यांना मी आमंत्रित करतोय, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. कलबा टीमचे एक चांगले खेळाडू आहेत. श्याम चांगली गोलंदाजी करतोय. 51 धावा झालेल्या आहेत. आता विजय बॅटिंगसाठी आला मैदानामध्ये. फुलर लाईनचा बॉलला पाठवला फ्लॅट अँड फ्युरियस आणि बॉलला उडवलाय मिड विकेटला. क्लिअर करत असताना विजयच्या बॅटमधून येतोय एक उत्तुंग षटकार. बॉल सीमारेषा पार. षटकारानं आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 57 धावा झाल्यात. विजय खेळतो 8 आकड्यावरती आणि निलेश फक्त 2 धाबांचं योगदान आतापर्यंत दिलंय. शेवटचे 3 बॉल शिल्लक. ओहो, हा बॉल चांगला आहे. गती काढली होती या बॉलवरती. स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग जुळला नाही. बॅटचा चेहरा लवकर क्लोज झाला विजयचा आणि बॉल त्याच्या तुलनेनं मात्र उशीर आला, त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डते आतापर्यंत 58 धाबा झालेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. टॉस इथे जिंकला ऐरोली टीमनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
आणि फारसा निर्णय तो सार्थ झाला नाही आहे ऐरोली टीमसाठी. यावेळेस पुढे स्टेप आउट करत असताना फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही आहे. बॅटची कडा घेतल्यानंतर सिंगल मात्र प्राप्त झाली निलेशला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोअर पुढे आतापर्यंत 59. शेवटचा एक बॉल शिल्लक या डाबामधला. श्याम आता समोर आहे. विजय याने एक षटकार मारलाय आल्या आल्या. ओहो स्विच हिट, गरज नव्हती कारण सरळ बॅटने विजयचे फटके येत आहेत, परंतु कधी कधी असं असतं. एक धाव इथे मिळताना दिसेल आणि या सिंगलनं पहिला डाव इथे संपलाय. आणि पहिला डाव संपत असताना टीमची धावसंख्या अखेर स्कोअर बोर्ड होती. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धाबा बनवल्यात बेलापूर टीमनं. आणि धाबा करायच्या विजयासाठी सेकंड डावमध्ये ऐरोली टीमला 61 टू विन. चला टॉससाठी जायचं आहे. जुईनगर आणि कलबा टीम लगेच टॉस संपन्न करून घ्या. पुढचा सामना अखेर कलबा 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये जुईनगर 40+. त्यामुळे दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि त्याच दरम्यान गोपीनाथ पाटील पारसिक बँकेचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री त्याचबरोबर त्यांच्या समेत त्यांचेच बंधू गोपीनाथ पाटील पारसिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री बंटी पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या दोघांचं करूया आपण जोगा 40+ संघाच्या वतीनं श्रद्धांजली चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज उंच भरारी GB पारसिक बँक आपली हक्काची बँक आणि या बँकेने आज मोठमोठे व्यवहार करत असताना अनेक उंच भरारी घेत असताना बँकिंग क्षेत्रामध्ये आपलं नाव कोरलेलं आहे. GB पारसिक बँकेचे माजी अध्यक्ष आदरणीय रणजित पाटील साहेबांचा शुभ सत्कार या ठिकाणी केला जातोय. CK पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार होतोय. त्याचबरोबर गोपीनाथ पाटील पारसिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष सध्या त्या अध्यक्ष पदावरती कार्यरत आहेत बंटी पाटील साहेबांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार CK पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. आज बँकिंग क्षेत्रामध्ये अगदी उंच भरारी घेतलेले हे नाव आहे आणि त्या बँकेचे माजी अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष खरं तर हे बंधू आहेत. रणजित पाटील सर आणि त्यांच्या जोडीला बंटी पाटील सर या दोघांचा अगदी शुभ सन्मान या ठिकाणी झालेला आहे. आपल्या हक्काची बँक आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये आज पहिल्यांदाच असं होतं की ग्रामीण क्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये अगदी ग्रामीण क्षेत्रामध्ये नोकरीची हमी देणारी ही बँक आहे. चला आपण दुसऱ्या सन्मानाकडे जातोय. प्रवीण सर इथे उपस्थित आहेत, कलवा टीमचेच एक सदस्य आणि प्रवीण सरांचा सुद्धा शुभ सत्कार या ठिकाणी आमचे गोपीनाथ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज सन्मान होतोय. चला टॉस करून घ्या लवकरात लवकर. त्यानंतर नरेश सर यांचाही सन्मान या ठिकाणी शुभ सत्कार घेतला जातोय. गोपीनाथ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान होईल. चला टॉस करून घ्या. चला लगेच बेलापूर टीम आपण फिल्डिंग लावून घ्या आणि ऐरोली टीम तुमची सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. हॅलो. चला टॉस इथे केला जातोय दोन्ही टीमच्या दरम्यान. आज खरोखरच कौतुक करावं असं वाटतंय कारण जोगाव 40+ आणि टॉस करण्यासाठी मी महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होते आणि टॉससाठी जोडले जातील
आमचे सूर्यकांत गंभरे सर मायक्रोफोनवरती. धन्यवाद उमेश सर. टॉस आपण आपल्या जिवगावचे अर्थातच महेंद्र पाटीलजी यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. दोन संघ इथे तयार आहेत, दोन कर्णधार तयार आहेत, टॉस करतायत. तर आपण पाहतोय आपल्या या टॉस का बॉसच्या मंचावर आपण पाहतोय इथे नाणेफेकीचा कौल झालाय. कळवा 40+ संघाने इथे नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि नक्कीच आपण पाहतोय एक चांगली लढत आपल्यासमोर नक्कीच या पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. तर प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर काय घेतलंय? मी माझ्या टीमला पहिले सगळ्यांना विचारीन, कन्फर्म करतो आणि 2 मिनटात तुम्हाला निर्णय कळवतो. पण ग्राउंड बघितल्यानंतर खरोखर बरं वाटलं. दादांची आठवण आली इथे ग्राउंडवर आल्यावरती. एक मस्त खेळाडू, हसता मुक्ता चेहरा. या मैदानामध्ये खरोखर त्यांनी भरपूर प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न आज त्यांचा संघ पूर्ण जुगाव करत आहे. त्याच्यासाठी मी पूर्ण जुगावच्या संघाचं आणि ज्या मेहनत घेतल्या या मैदानासाठी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. नक्कीच आपण खरं म्हणजे एक मोठं व्यक्तिमत्व आपण आपल्यातून निघून गेलं आहे आणि हरपलं आहे. आज त्यांच्या नक्कीच आठवणी इथे ताज्या नक्कीच होतील. परंतु आज आपण पाहिलं की हे जे आयोजन आज आमच्या जिवगाव 40+च्या माध्यमातून निर्माण झालं आहे, खरं म्हणजे गेली कित्येक दिवसांची ही मेहनत आणि त्याला मात्र रंग आलेला आहे. तुमच्या नक्कीच आपण यात आपल्या मित्र तुमचे हरपलेत आणि त्यांच्या आठवणी नक्कीच ताज्या होतील. कारण आज कुठे ना कुठेतरी या मंचावर किंवा या मैदानात नक्की त्यांचे इथे वास्तव असेल. आणि पुन्हाच एकदा बी आपण आपल्याकडे वळतोय. जरी 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांमध्ये आपण पाहतोय निर्णय आपला आलेला नाही आहे, परंतु इथे जुईनगरचे जे संघनायक आहेत त्यांचंसुद्धा आपण मनोगत व्यक्त म्हणजे त्यांना करण्याची संधी देतोय आणि त्यांचंसुद्धा मत म्हणजे मनोगत आपण ऐकूया. धन्यवाद. मला वाटते आज हे जुईगावचं जे ग्राउंड आहे हे सगळ्यात मला वाटते नव्या मुंबईतील असं उत्कृष्ट असं ग्राउंड केलेलं आहे. ते आमचे माजी खेळाडू कैलासवासी विनोद भोईर यांच्या अथक प्रयत्नाने आणि सुंदर नियोजन पण केलेलं आहे त्यांनी. तर विनोद भोईर यांची आठवण आल्यावर इथं उमदा खेळाडू आणि व्यक्तिमत्व असं भारदस्त आणि हसरा चेहरा नेहमी कुठे दिसला तरी ओळख देईल असे विनोद भोईर यांचे. धन्यवाद. नक्कीच आपण दोन्ही सगळ्यांना इथे शुभेच्छा देऊया. धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. आपल्यासमोर आवाज असेल अर्थातच कॉम्बॉक्समध्ये उमेश म्हात्रेजी आपल्यासमोर. चला, थँक्यू सो मच सूर्यकांत गंभरे. आणि इथून आता रजा घेत आहेत आमची बंटी पाटील साहेब आणि रणजित पाटील साहेब. आज या लोकांना आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये झलाली दिलेली आहे. आज गोपीनाथ पाटील पारसिक बँकेचे नाव अगदी महाराष्ट्राच्या पलीकडे सुद्धा अगदी आग्रहानं गाजलं जातं. जाऊया बॅक टू क्रिकेट. पहिला धक्का बसला आहे समीरच्या रूपानं, जो महत्त्वाचा खेळाडू होता त्याला बाद केला प्रकाशने विकेट काढली. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती फक्त 2. 15.25च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅकफूटला जात असताना एक चांगला पंच पाहायला मिळाला इनफिल्डच्या वरून. पॉइंटला क्षेत्ररक्षक नांगणे, बॉल चालला तर सीमारेषा पलीकडे. इथे नितीनच्या बॅटमधून येतोय हा क्लासिकल चौकार. शॉर्ट बॉलचा वापर प्रकाशच्या माध्यमातून बॅकफूटला गेले. त्यानंतर मात्र स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि पॉइंट आणि कव्हरच्या वरून बॉलला उडवलाय नितीननं 4 रनसाठी. चौकारानं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 6. लक्ष मोठं आहे त्यामुळे अशीच फटकेबाजी करायला लागेल ऐरोली या टीमला. ओहो, फटका चांगला आहे नितीनच्या बॅटमधून. बिग हिट आणि बॉल चाललाय टाटा बाय बाय करत. बॉल सीमारेषा पलीकडे नितीनच्या बॅटमधून येतोय हा क्लासिकल षटकार. चला, कलबा टीमनं निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कलबा टीमनं. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. रविकांत आणि त्याच दरम्यान रविकांत
भोईर यांचं आगमन झालंय, त्यांचं करूया श्रद्धांजली चषक 2026 मध्ये सहर्षाचं स्वागत. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ऐरोली टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 13 रन. 15.25 म्हणजे जवळजवळ सरासरीपर्यंत पोहोचलाय. फक्त 2 धावा जरी दूर असला तरी एक सुरुवात तर चांगली केली ऐरोली टीमनं. जशी सुरुवात जर नितीननं आता षटकारांना केली म्हणजे अशी सुरुवात नितीन जर राहिला शेवटपर्यंत, कारण त्यांचा महत्त्वाचा समीर जो खेळाडू होता ज्याने पहिल्या मॅचमध्ये आक्रमक फलंदाजी केली होती तो बाद झालाय, म्हणजे थोडंसं दडपण आहे. उत्तम पहिलाच बॉल ऑफ कटर टाकलाय. ॲक्शन उत्तमची चांगली आहे. यावेळेस हरभजन सिंग भारतीय टीमचा लेजंड खेळाडू बॉलिंग टाकायचा तशीच फ्लाईट देतो आणि कुठेतरी टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणतोय. हीच खासियत आहे उत्तमची. पहिला बॉल ऑफ ब्रेक केला, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणि थोडीशी गती कमी आहे. गती कमी असल्यामुळे बॉल टायमिंग करणं सोपं नाही आहे, कठीण जातं आणि त्यामुळे पहिला बॉल मध्ये चकवला श्यामला. पहिला बॉल डॉट. पुन्हा एकदा उत्तम बॉलिंग मार्क वरती ओव्हर द विकेटने. चला थोडीशी घाई करायची आहे दोन्ही टीम. उत्तम ओव्हर द विकेटने. ओहो पुन्हा एकदा चांगला फ्लाईट देत असताना चांगली गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बीट करून चला विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. एक डॉट बॉल मात्र दबाव वाढवेल कारण लक्ष मोठं आहे 61 धाबांचं. आणि आमचे किशोर पाटील जे खारीगावचे आहेत त्यांचंही आगमन झालंय, त्यांचंही करूया आपण हार्दिक स्वागत. आज 40+ टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर खेळाडू, एक हार्ड हिटर फलंदाज आहे किशोर पाटील आणि त्यांच्या समेत त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. इथे फलंदाज बाद झालाय. चला श्यामला जावं लागेल, परतावं लागेल. धक्का क्रमांक 2 आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलाय उमेश. चला तर सी.के. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान होईल आणि पवन सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय सी.के. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. त्याचबरोबर किशोर पाटील खारेगावचे हे सुद्धा इथे उपस्थित झालेत, त्यांचंही करूया आपण हार्दिक स्वागत. आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी सी.के. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं नियोजन करावं तेवढं कौतुक. आणि असं नियोजन करणं 40+ क्रिकेटमध्ये सोपं नाही आहे, कारण 40+ क्रिकेटच्या दुनियेमध्ये जेवढ्या स्पर्धा नवी मुंबई शहरामध्ये होतात. रवींद्र भोईर यांचं आगमन झालं, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. इथे झेल आहे बॉलच्या खाली, क्षेत्ररक्षकाने खूप चांगला झेल. फलंदाज बाद. नितीन पाटील आउट. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. भव्य आणि दिव्य स्पर्धा तुम्ही पाहताय. खूप चांगलं टायटल आज या स्पर्धेला लाभलाय. श्रद्धांजली चषक. ज्या जोगावच्या ग्रामस्थांपैकी जोगावमध्ये ज्या लोकांना आज क्रिकेट क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि जोगावच्या गावासाठी खूप भरीव योगदान दिलेलं आहे आणि ते आज आपल्यातून निघून गेलेले आहेत, त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न या स्पर्धेच्या वतीनं जोगाव 40+नं केला आहे. श्रद्धांजली चषक. आज आपला हिरा हरपलाय. जोगाव 40+ संघाचा अगदी मार्गदर्शक आधारस्तंभ. शेवटचा एक बॉल आहे. टीमची धावसंख्येकडे आपण जाऊया. टीमची धावसंख्या 14. शेवटचा एक बॉल शिल्लक, म्हणजे 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 13 बॉलमध्ये अजूनही धावा करायच्या आहेत 47. 13 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता. शेवटचा एक बॉल शिल्लक.
ओहो हो, इथेही बीट केला. हाही गोलंदाजी समजत नाहीये उत्तमजी. बॉल कसा टाकेल, कारण ॲक्शन हाय ॲक्शन आहे. बॉल सोडण्याची त्याची जी भूमिका आहे ती वेगळ्या अंदाजाने आहे, वेगळ्या ढंगामध्ये आहे. आणि 2 धक्के दिलेले आहेत. चांगली गोलंदाजी उत्तमची. सेकंड ओव्हरमध्ये फक्त 1 धाव देत असताना 2 विकेट त्यानं प्राप्त केलेत. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14, म्हणजे आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत 47 धावा. आता लक्ष दूर चाललाय, कठीण होत चाललंय लक्ष, कारण 12 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. विकास आलाय बॉलिंगसाठी, ज्यानं 44 धावा या मॅचमध्ये ठोकल्या बॅटिंग करत असताना. तोच मात्र आता गोलंदाजीसाठी आल्या ओव्हर नंबर 3 मध्ये. बॉलिंगसाठी विकास, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे विकास. स्ट्रायकिंगला उमेश, नॉन स्ट्रायकिंगला राजेश पाटील आहे. 12 बॉल 47 करायचे आहेत. सामना संपलेला नाही आहे. इथून जरी कडक सुरुवात झाली ऐरोली टीमची तरी ह्या सामन्यामध्ये येऊ शकतो ऐरोली टीम. ओहो, पहिलाच बॉल प्रचंड वेगाने पंचाकडे अपील केली जाते. अगदी ड्रायव्हिंग लेंथवरती बॉल होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. बीट करून चालला उमेशला. विकेट किपरच्या हातामध्ये प्रचंड वेगाने बॉलची पिचिंग केली होती विकासनं. आता 11 बॉलमध्ये अजूनही 47 करायचे आहेत. 11 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. फुलटॉस बॉल, कॅच इटचा कॉल आहे. निलेश आता बॉलच्या खाली आणि खूप चांगला झेल पकडला. उमेश आउट. आणखीन एक धक्का लागतो ऐरोली टीमला. उमेश बॅक टू द पॅव्हिलियन. ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. चला आता योगेश आला बॅटिंगसाठी. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये अजूनही 47 करायचे आहेत. खूप छान नियोजन, खूप छान आयोजन तुम्ही पाहताय. आज श्रद्धांजली चषक हे टायटल या स्पर्धेला दिलेलं आहे जोगा 40+ या संघानं. जेवढं करावं तेवढं कौतुक. मॉर्निंग सेशनमध्ये आपण मर्याई मातेची आरती पाहिली आणि आमचे मित्र विनोद भगत यांचं आगमन झाले. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये अजूनही 47 धावांची गरज आहे. यावेळेस पहा बॅक टू द बॉलर केलाय. चांगला फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक. विजयचं कौतुक व्हायला पाहिजे. आज विजय फ्रेममध्ये आलाय. आज विजयनं बॅटिंग चांगली केली. आज विजयनं फिल्डिंग चांगली केली आणि आज विजयनं झेलसुद्धा चांगले टिपलेत. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगला झेल टिपला. या मॅचमध्ये 2 झेल त्याने टिपलेत. म्हणजेच एक चांगला परिपक्व खेळाडू आज बेलापूर टीमनं प्राप्त केलेला आहे विजय. आता 9 बॉल शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये अजूनही करायच्या 46 धावा. बॉल टर्न अँड थोडासा बाहेर निघाला, बाउन्स झालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून, म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. टीमची धावसंख्या 1ने वाढली जाते. टीमची धावसंख्या 16, म्हणजे अजूनही करायच्या आहेत 45 धावा. व्हाईट बॉल 45 धावांची गरज आहे. सामना आता जबल दूर चाललाय ऐरोली टीम पासून. फुलटॉस बॉल ऑन साईडला केलाय. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप चांगलं दिलंय तिथे. खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळताना दिसेल राजेशला. डायरेक्ट हिट झालाय, परंतु दुसऱ्या घ्यावीचा प्रयत्न होता, परंतु तो थांबवलाय राजेशनं. एकच धाव मिळताना दिसेल राजेशला. म्हणजे अजूनही धावा करायच्या 44 विजयासाठी. धावा झाल्यात आतापर्यंत जर पाहिलं तर 17. मग आता जेवणाची व्यवस्था थोडीफार केलेली आहे. ज्या कोणाला जेवण करायचं असेल तर जेवणाला आपण सुरुवात केलेली आहे. ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल तर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण जावं आणि जेवण करून घ्यावं.
एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाबीचा प्रयत्न, 2 धाबा, एका धावाचं दुसऱ्या धावामध्ये रूपांतर केलेलं आहे. 2 धाबा ते मिळत आहेत. 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड 19, म्हणजे अजूनही धावा करायच्या आहेत विजयासाठी. 42 धावांची गरज आहे. ओहो, बॅटच्या उलट्या दिशेला लागलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आणि आता बॉल सीमारेषेच्या लगतच चाललाय, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने गेलेत बॅकअपसाठी. चांगलं बॅकअप दिलंय, बॉलला स्टॉप केलाय, त्यामुळे 2च धावा ना मिळतील फलंदाजाला. आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 21. षटक संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21, म्हणजे आता 6 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत 40 धावा. 6 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता. तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी समालोचक उमेश म्हात्रे या श्रद्धांजली चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. खूप चांगली स्पर्धा. आज स्पर्धेचं जर स्वरूप पाहिलं, स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहिलं तर अगदी मोहित करणाऱ्या ट्रॉफी आहेत. अगदी जो पॅटर्न आहे ट्रॉफीचा तो वेगळा आहे. मी पहिल्यांदा त्या ट्रॉफीचा पॅटर्न पाहतोय. आकर्षक, सुबक आणि रेखीव ट्रॉफीज या स्पर्धेच्या अनुषंगाने ठेवलेले आहेत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, इथे राजेश पाटील आउट होतोय. आणखीन एक धक्का आयुर्वेद टीमला. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या तिन्ही खेळाडूला मात्र, जो खेळाडू राहील या स्पर्धेमध्ये त्या खेळाडूला मात्र इयर कूलर ठेवण्यात आलेले आहेत. अशी संकल्पना फक्त आपल्याला पाहायला मिळते ती मोठ्या स्पर्धेमध्ये. परंतु 40+ क्रिकेटसुद्धा छोटं नाही आहे. आज वेगळा वळय आज 40+ क्रिकेट संघटनेनं प्राप्त केलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये चर्चा केली जाते 40+ क्रिकेट संघटनेची. आणि या 40+ क्रिकेट संघटनेचे जनक, ज्यांच्या माध्यमातून एक एवढंसं रोपटं लावलं गेलं 40+ क्रिकेट संघटनेचं, आता मात्र बऱ्याच वर्षानंतर या 40+ क्रिकेट संघटनेचं रोपट्याचं रूपांतर आता वटवृक्षामध्ये पाहायला मिळतोय. आणि या संघटनेचे जनक आदरणीय श्री मास्टर प्रदीप पाटील यांना जातं. आज ते अध्यक्ष पदावर ते काम करत आहेत. अगदी कठोर नियम आहेत, शिस्त आहे. क्रिकेटला शिस्त आहे. ज्या ज्या टायमाला तुम्हाला निर्धारित वेळेनुसार सामने पाहायला मिळत आहेत, ही क्रिकेटची शिस्त आहे. विकेट किपर बॉलच्या खाली पकडला जाईल, संपला खेळ. फलंदाज बाद होतोय. आज बऱ्याच स्पर्धा संपन्न होतात. आतापर्यंत या सीझनच्या 40+ क्रिकेट संघटनेच्या 4 स्पर्धा संपन्न झाल्यात. ही 5वी आय थिंक स्पर्धा आहे. जोगा 40+ संघटनेच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय विनोद भोईर जे कॅप्टन होते 40+ जोगाव टीमचे, आज ते आपल्यात नाही आहेत. आणि हॅट्रिकच्या उंबरटेवर आहे आता विजय. ऑन हॅट्रिक. या स्पर्धेतली हॅट्रिक घेणार का विजय? कारण IPL जेव्हा सुरू झालं मित्रांनो 2007 साली ललित मोदीच्या नेतृत्वाखाली, त्यावेळीच पहिली विकेट हॅट्रिक आपल्या लक्ष्मीपती बालाजी चेन्नई सुपर किंग्स या टीमकडून केलं असताना लक्ष्मीपती बालाजीनं पहिली हॅट्रिक घेतली होती. परंतु इथे विजय हॅट्रिक घेईल का हे बघायचं आहे. नाही आहे. हॅट्रिक तर हुकलेली आहे, ऑन साईडला खेळला आहे. आणि जवळजवळ हा सामना विजयाचा अगदी निर्धार निश्चित केला आहे बेलापूर 11 40+ या टीमनं. भरपूर चुका झाल्या आयुर्वेद टीमच्या. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठलीही मोठ्या फलंदाजाने केली साकारली नाही आहे. त्याचं कारण एखादी पार्टनरशिप बिल्ड झाली नाही आहे, तेही कारण असेल. ओहो, डायरेक्ट हिट केला आहे. परंतु बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक तिथेही धाव आली नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि बऱ्याच फरकानं सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे बेलापूर 11 टीम. ओहो, स्लॉटमध्ये पराभवाचा अंतर कमी करणारा हा षटकार येतोय. काऊ कॉर्नरच्या सी कॉर्नरच्या वरून बॉलला उडवून दिलाय सीमारेषा पार. षटकार योगेशच्या बॅट मधून मयूर भोईर यांचं आगमन झालंय. त्यांचंही करूया आपण या श्रद्धांजली चषकामध्ये हार्दिक स्वागत.
टेनिस बॉल क्रिकेटचे एक मातब्बर खेळाडू. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडला झेल आणि आणखीन एक विजयच्या खात्यामध्ये विकेट. या ओव्हरमध्ये विजयनं 3 विकेट प्राप्त केलेत. 7 रन देत असताना म्हणजेच अगदी मॅन ऑफ द मॅचच्या रेसमध्ये दावेदार असेल विजय. आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे. 32 धावांच्या फरकानं हा सामना जिंकलाय. बेलापूर 1140+ या टीमनं वेल प्लेड. अभिनंदन टीम. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर ठरलेला आहे